नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज उद्या नागपंचमी आहे किंवा आज नागपंचमी आहे. नागपंचमीसाठी मी स्पेशल बनवलेली आहे नैवेद्यासाठी ही वडी. फक्त 3 जिन्नसपासून बनती ही वडी. खूप टेस्टी लागते, खूप छान आणि सर्वांनाच आवडती. तोंडात टाकताच विरघळणारी. नैवेद्यासाठी नागपंचमीसाठी खास बनवा ही वडी. खूप टेस्टी लागते. बनवण्याची पद्धत सोपी. रवा टाका दुधामध्ये बिना पाकाची वडी. हा थंबनेल आहे आणि तशीच बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीत. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि सहज होणारी आणि चांगली 8 दिवस टिकणारी ही वडी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर वडी बनवली ना तर घरात तर सर्वांनाच आवडेल. नैवेद्यासाठी बी फार छान आहे आणि फक्त 3 जिन्नसपासून बनणारी ही वडी आहे. तर नक्कीच पहा, सीता नेहरे किचनमध्ये जाऊन कशी वडी बनवते ती. तर आता मी पुढे साहित्य दाखवते तुम्हाला काय काय लागतं ते. तर पहा, इथं घेतलेली आहे मी रवा. तर ही रव्याची बनवायची आपल्याला वडी. रवा जाड असला तर मिक्सरमध्ये लावा आणि बारीक थोडा करून घ्या. बाकी जास्त जाड नाही पाहिजे. बारीक असला तर चालेल पण जाड नको. तर इथे आता मी थोडासा जाडच रवा आहे माझा, पण मी मिक्सरच्या जारमध्ये लावून बारीक करणार आहे. तर पहा, मी आता बारीक करून घेते. आणि ही 3 जिन्नसमध्ये फक्त दुधामध्ये टाका रवा आणि बिना पाकाची बनवा ही वडी. खूप टेस्टी लागते. तर ह्या अशा पद्धतीने मी बनवलेला आहे. आणि मेजरमेंट एक वाटीच घ्यायचं प्रत्येक गोष्ट. तर पहा तुम्ही, आता हा मी रवा घेतलेला आहे 1 वाटी. तर 1 वाटीच तेवढीच, थोडंसं कमी, मग तेवढाच रवा आहे म्हणून तेवढंच घेतलेलं आहे. हे पहा आता. तर रवा मी फॅन ठेवलेला आहे, ह्याच्यावर स्टीलचा आहे माझा. हे सर्व मी तूप टाकणार आहे. 1 वाटी तूप घेतलेलं आहे ना, पूर्ण तूप टाकणार आहे ह्याच्यामध्ये. अगदी मस्त वडी बनणार आहे. तोंडात टाकताच विरघळणारी पण आहे. 8 दिवस आरामशीर राहू शकते, एवढी छान. असं काहीतरी वेगळं करा की तुम्हाला म्हणजे सर्वांनाच आवडलं पाहिजे घरामध्ये. इथे बघ, बिलकुल पाक करणार नाही याच्यासाठी. दुधामध्ये ओतणार आहे रवा आणि त्याचं बनवणार आहे. तर पहा तुम्ही, तर इथे छान असं भाजून घ्यायचं, एकदम बारीक गॅस करून मस्त भाजून घ्यायचं. याला खरपूस भाजल्या पाहिजे असं करायचं. जास्त वेळ भाजणार आहे, त्याच्यामुळं नक्की व्हिडिओ पहा. आणि व्हिडिओ छोटा आहे, जास्त मोठा पण नाही, म्हणून व्हिडिओ पहा सर्वजण मैत्रिणींनो. हे बघ, चांगलं असं हलवून घ्यायचं. जरा पण करपून द्यायचं नाही ते. एक बारीक हे पण काळं झालं नाही पाहिजे, पण हलवत राहायचं आणि भाजून घ्यायचं. मात्र रंग बदलला पाहिजे थोडासा, जास्त नाही रंग बदलला पाहिजे, म्हणून स्लो गॅसवर ठेवायचं आणि मस्त असं भाजून घ्यायचं. आपल्याला ही वडी 8 दिवस टिकली पाहिजे, याच्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनेच भाजा. तर बघा, छान रंग बदलत चाललेला आहे, छान होत चाललेला आहे. चांगलं याला 5 ते 7 मिनटं मी भाजलेलं आहे, म्हणजे एकदम स्लो गॅस करून मस्त भाजलेलं आहे. पहा, आणि भाजून आपल्याला शिजवायचं पण पुढे. दुधात बनवायचे ना, मग दुधात 1 वाटी दूध घ्यायचे, जास्त नाही. आता त्याचा फेस झाला पाहिजे, त्यावेळेला समजायचं आपल्याला हे भाजून झालेलं आहे. तर फेस होत आलेला आहे बघा. नुसता सर्वीकडे असा आपण म्हैसूर कसं बनवतो त्याला फेस बनतो, तशा पद्धतीने फेस झालेला आहे. तूप सगळं खेचून घेतलेलं आहे, ते होतं ते एकदम मेजरमेंट परफेक्ट. हे पहा, असंच करायचं. अशाच पद्धतीने फेस झाला पाहिजे. एकदम मस्त भाजलेलं आहे हे. पहा, फेस झालेलं आहे ना, असं रवा असा हे झालेलं आहे. पहा तुम्ही, अशा पद्धतीनेच भाजायचं. रंग नाही बदलला पाहिजे. आता मी काय करणार आहे, 1 वाटी रवा झाला आणि 1 वाटी साखर. हे पहा, साखर घातली, 1 वाटी दूध. हे दुधात मी सांगते ना, बिना पाकाचं बनवायचं, पण दूध टाकायचं. हे बघ, 1 वाटी दूध. तर हे सर्व दुधात ओतून शिजवायचं. पाक बिलकुल करायचा नाही, बिना पाकाचं करायचं आपल्याला, त्याच्यामुळं पाक करायचा नाही. हे बघा, शिजवून घ्यायचं त्याला मस्त. पाकाचंच एकदम घट्ट झालं पाहिजे एकदम, आणि कोरडं झालं पाहिजे एकदम, का की वडी पडली पाहिजे त्याची. असं शिजवायची आपल्याला, आणि होतं चांगलं आणि एकदम मस्त होतं. तोंडात टाकताच ही वडी विरघळून जाती. तुम्ही जेवढी सुकवान तेवढी, म्हणजे जास्त वेळ ठेवणार बाहेर ना,
तेवढी तुम्ही वडी अगदी मस्त कोरडी कोरडी मस्त होणार आहे आणि टिकणार आहे. 8 दिवस आरामशीर टिकू शकते ही वडी. अशी वडी बनणार आहे. सगळं खेचून घ्यायचं, गोळा बनल्यावर त्याचा असं हलवत राहायचं. मस्त शिजून पण झालं पाहिजे आणि त्याचा गोळा पण तयार झाला पाहिजे. असं करायचे आपल्याला. हे पहा, छान झालं पाहिजे. सारखं हलवायचं, मात्र हलवायला बिलकुल कसर करायची नाही. विलायची टाकली पहा, तर गोळा बनलेला आहे म्हणून विलायची टाकलेली आहे. विलायचीने सुगंध छान येतो. विलायची टाकायची आणि ड्रायफ्रूट टाकायचे. मी नंतर टाकणार आहे ड्रायफ्रूट, आत्ता टाकणार नाही. रंग म्हणजे त्याचा वेगळा नको दिसायला त्याच्यात. एकदम प्लेन बर्फी झाली पाहिजे आपली, म्हणून ड्रायफ्रूट मी नंतर टाकणार आहे. वरून लावणार आहे छान असं. मस्त किसून घेतलेलं आहे मी ड्रायफ्रूट, त्याच्यावर वरून मी ठेवणार आहे. हे पहा, मस्त अशी वडी बघा. तुम्ही पाहताच म्हणसान काय ही वडी झालेली आहे आणि ह्याला बिलकुल पाक केला नाही, हे तर तुमच्या लक्षात आलेच. जेवढा कोरडा होईल ना गोळा, तेवढा करत राहायचं आपल्याला, हलवत राहायचं. एकदम कोरडा गोळा झाला पाहिजे, त्याचा असं घट्टपणा आला पाहिजे. असं हलवत बारीक गॅस करून ठेवायचा. जास्त फास्ट नाही करायचा, करपायला नको. ते जरा पण करपलं नाही पाहिजे आपल्याला, आणि करपणार नाहीच. पहा, मी एकदम स्लो गॅस करून हलवते छान. हे बघा, छान गोळा बनत चाललेला आहे. साखर सगळी वितळली आहे आणि साखरेचा त्याच्यातच पाक बनलेला आहे, दुधातच. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे, दुधात ओता रवा आणि बिना पाकाचे वडी बनवा. एवढी वडी खमंग लागते, मस्त एकदम. हॉटेलमध्ये तुम्हाला भेटणार नाही अशी, एवढी छान नव्हती. हॉटेलमध्ये बनवते येतात ती लोक, पण एवढी टेस्ट येणार नाही. म्हणून घरी बनवायला सोप्या पद्धतीत. हे पहा कशी झालेली, एकदम कोरडं झालेलं आहे ना. आणि हे ना वडी पाडली नंतर पण असं 1 दिवस ठेवलं किंवा 2-4 घंटे असं ठेवलं ना, ती वडी पांढरी पांढरी होत जाते. आणखीन पांढरा रंग येईल तिला. तर हे झालेलंच आहे. आपण ताटात, वरून मी तूप लावलेलं आहे ताटाला, आणि ताटात काढून घेते मी. हे बघ, मी जास्त पातळ पण नाही करणार. अशा छान वड्या बनवणार आहे. मस्त अशा म्हैसूरच्या कशा वड्या असतात त्या पद्धतीने वड्या बनवणार आहे. म्हणून छोटं ताट घेतलेलं आहे आणि जाड वडी बनवणार आहे. पहा तुम्ही, कोरडं झालं एकदम, आणि त्याचा थोडा वेळ ठेवलं तर कडक होईल. हे बघा, असं मस्त झाले आणि सुकले बघा जरा. तर ह्याला अजून जरी सुकलं तरी चालेल, मग तुम्हाला दाखवायचं म्हणून मी लवकर कापते. आणि त्याच्या वड्या आत्ता पण वड्या निघणार, नंतर पण निघणार, पण तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी वड्या केलेल्या आहेत. एकदम अजून ओलंच आहे, ते जास्त सुकलं नाही, तरी पण वड्या तुम्हाला दाखवते काढून. आत्ता पण पडणार, थोडी सुकल्यानंतर आणखीन एकदम पांढरं होणार, ते रंग पांढरा येणार आणखीन त्याला. हे बघा, अशा वड्या बनवणार आहे मी. आणि ह्याला काय करणार आहे, वरून मी लावणार आहे आता त्याला पिस्ताचे काप वगैरे किसलेलं आहे, ते पीस करणार आहे त्याच्यावर वरून, वडीच्या नंतर. पहा, आता सहज वडी निघती त्याच्यातून पण. असं ठेवणार आहे प्रत्येक याच्यावर थोडं थोडं, एका वडीवर, म्हणजे आतमध्ये नाही घालणार. काय होतं, आपण जास्त ड्रायफ्रूट आतमध्ये घातलं ना, तोंडात तेच येतं, मग कंटाळा येतो, ते नको वाटतं. असं वरून छोटंसं टाकलं, दिसतात पण छान आणि मस्त वाटतात ते वड्या. म्हणून मी अशी आयडिया केलेली आहे. तुम्हाला आतमध्ये घालायचं तर घालू शकता. मी आतमध्ये जरा पण नाही वापरलेलं. तर अजून थोडं किसून टाकणार आहे मी. वडी तुम्हाला वेगळ्या पद्धतीत ताटात काढून दाखवते नंतर. तुम्हाला आता एक काढून दाखवते, 1-2 वड्या बाहेर याच्यातून, आणि नंतर तुम्हाला ताटात सजवून दाखवते कशा निघालेल्या आहेत वड्या, त्या पण दाखवते. हे मस्त दिसतंय ना मैत्रिणींनो, एकदा बनवून पहा. नैवेद्यासाठी फार सुंदर आहे, छान आहे, आणि खायला प्रत्येकाला आवडती ही वडी घरामध्ये. तुमच्याकडे पण आवडेल. हे का मी आता काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने निघतात, सहज वड्या निघतात. आणखीन सुकलं का आणखीन कोरडे होते ते, आणि कोरड्या होऊन मग आणखीन निघतात. मी आता ओलंच आहे अजून, तरी पण काढलेले आहेत बघा, तरीच निघाले आहेत, ओलं आहे तरी. हे बघा, अशा पद्धतीने मस्त वड्या निघालेल्या आहेत, एकदम छान, खूप मस्त. आता तुम्हाला ताटात मी काढून दाखवते.
सगळ्या अशा वड्या लावून तुम्हाला सजवून दाखवते जरासं. मस्त दिसतात पण, छान पण. मैत्रिणींनो, खूप टेस्टी वडे आहेत. नैवेद्यासाठी बनवा खास. आता मी इथे बघा ताट सजवलेले आहेत, ताटात ठेवलेले आहेत. पहा किती सुरेख दिसतात ना वड्या. अशाच पद्धतीने वड्या बनवा. खोर नैवेद्यासाठी फार उत्तम. ही वडी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. बाय.